स्वयं प्रकाशो तेथे बोलावया देवा कैचा पैसो तुझे माया शक्तीचा डोळेलासो लागला ब्रह्मादिका ज्ञानाचा बंबाळ दिवा न देखे वेदांचा मांदी मेळावा आगमा नाही रिगावा तुझा स्वरूपी तुझा करावया प्रकाशो योग शास्त्रा नाही सोरसो सांख्या लागे मोहपाशो तू ते निरोपिता म्हणून साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञान रत्न दिसे तू जाणविसी कृपावशे तैची जाणीजे तू जाणविसी कृपावशे तैची जाणीजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. उदक सर्वांचं झालेलं आहे. संख्येच्या मानांनी आवाज जयघोषाचा जो आवाज आहे तो खूपच कमी आहे. किमान संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर कोपरगाव तालुक्यापर्यंत आपला आवाज गेलाच पाहिजे. पुनश्च एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज की जय. अनंत ब्रह्मांड नायक साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणानी पवित्र संवत्सर येथील महानुभाव आश्रम शिक्षक ब्रह्मविद्या पाठशाळा येथील ही भूमी आणि ह्या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत असलेली आजची ही ज्ञानसभा, या सभेला लाभलेले सभाध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धे प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुळाचार्य श्री रणाईचे येथील बाबाजी, त्याचप्रमाणे या सभेचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री क्षेत्र कणाशी येथील कवीश्वर कुलाचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय फलटण निवासी श्री कापूसनगर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर तरडगाव निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय शिखरापूर निवासी आदरणीय श्रद्धेय बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आजचे सत्कार मूर्ती सांगवी निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय श्री रुद्रपूर निवासी शेवातकर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय परमस्नेही लोणखेडा येथील श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय फलटण निवासी श्री मुकुंदराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय तिनेवाडी निवासी परमपूजनीय श्री बाबाजी, श्रीरामपूर निवासी परमपूजनीय बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय आचार्यगण संत महंत, या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमादरणीय श्री बाबाजी, सभेत उपस्थित सर्व संत महंत, आपण सर्वांचे नाव घेऊन आपली वाचा पवित्र करावी अशी आपली योग्यता. पण आधीच आमचे श्रद्धेय माझे सन्मित्र तळगाव निवासी बापू त्यांनी सांगितलेले की सूत्र जी गाडी आहे म्हणजे या सभेची जी गाडी आहे ते त्याचे कंडक्टर आहे, प्रवाशांनी उशीर करू नये म्हणून त्या विषयाला लक्षात घेऊन
मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. श्री कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे महाराष्ट्र अधिकरण परमपूजनीय श्री बाबाजींच्या स्मृतीनिमित्ताने गुरुस्मृती पुरस्कार या सोहळ्याला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने जे हे सभा आयोजित केलेली आहे, हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे संयोजक माझे सन्मित्र ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्रद्धे पूजनीय श्री नितीराज दादाजी यांच्या योगाने आज आपण सर्व इथे या धर्मसभेचा या कार्यक्रमाचा लाभ घेत आहोत. या ठिकाणी उभे राहिले की सर्वप्रथम आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय श्री गुरुवर्य कैवल्यवासी बाबाजी त्यांची आठवण येते आणि त्यांचे समवेत यांच्या प्रसन्नतारूप मनोधर्माने आज मी इथे 2 शब्द बोलण्याकरता आपल्या समोर उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण श्री गुरुवर्य मामाजी त्या द्वयाधिकरणाची आठवण आणि त्या द्वयाधिकरणाला वंदन केल्याशिवाय कुठलीही गोष्ट या आश्रमाची सुरू होत नसते. म्हणून मला माझ्या जीवनातला तो प्रथम दिवस ज्या दिवशी मी या आश्रमामध्ये पदार्पण केलं, त्या दिवशी या आश्रमाची वैशिष्ट्य म्हणजे बाबांची जी कडक शिस्त. कैवल्यवासी बाबांचा असा नियम होता की त्यांची एक संख्या ठरलेली असायची, म्हणजे 200च्या आसपास संख्या गेली की विद्यार्थ्यांचा प्रवेश बंद व्हायचा. मी ज्यावेळेस इथे आलो आणि त्या समवेत म्हणजे जे विद्यार्थी शिक्षणाकरता येणार आहेत त्यांनी आपल्या श्री गुरुजींच्या समवेत यावं अथवा त्यांची किमान चिठ्ठी तरी घेऊन यावं, तरच त्या संस्थेमध्ये त्यांना अभ्यासाकरता परवानगी मिळायची. दुर्दैवाने मी घरून आलेलो होतो आणि घरातले सर्व जे काही संबंधी होते त्यातले एकही उपदेशी नव्हते. म्हणून मी न सांगता इथे आलो आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री कृष्णराज बाबाजी पाथरीकर जगरावा ते त्यावेळेस या आश्रमामध्ये अभ्यास करीत होते. त्यांच्या संयोगाने मी इथे पोहोचलो. चिठ्ठीही नव्हती आणि श्री गुरुजीही सोबत नव्हते. आणि स्थानाचं वंदन केल्यानंतर बाबाजी नेहमी सारखे पलंगावर बसलेले होते आणि बाबाजींना विडा समर्पित करून दंडवत घातले आणि दादांनी सांगितलं की बाबा, दादा अभ्यासाला आलेले आहेत तर आपली परवानगी पाहिजे. बाबांनी एकही शब्द म्हटलं नाही, चिठ्ठी आणली का, गुरुबासोबत आले का, एकही शब्द विचारला नाही. आणि अभ्यासाकरता तुम्ही थांबू शकतात असं त्यांनी म्हटलं. आणि त्याच वेळेस एक पंथातले कुलाचार्य मोठे अधिकरण होते, त्यांचे 2 शिष्य अभ्यासाला आलेले असताना बाबा म्हटले की संख्या इथे पूर्ण झालेली आहे बाबा, थोड्या दिवसानंतर आपल्या शिष्यांना आम्ही इथे अभ्यासाकरता ठेवू. ती जी स्मृती आहे ती स्मृती माझ्या हृदयापटलावर अशी बसलेली आहे की बाबांचा तो जो प्रसन्नता रूप मनोधर्म. आणि त्यानंतरच आम्ही श्री गुरुवर्य मामाजींना भेटायला गेलो आणि दादांनी सांगितलं की हे आपल्या आश्रमामध्ये अभ्यासाकरता आलेले आहेत. तर मामाजी म्हटले की बाबांनी परवानगी दिली? ते म्हणे हो. मग कोण गुरुबा आले सोबत? नाही. चिठ्ठी आणली का? नाही. मग बाबांनी परवानगी दिली कस काय? मग ते म्हटले की देवाची कृपा आणि बाबांचा आणि आपलं आशीर्वाद आणि प्रसन्नता रूप मनोधर्म. तर तो जो प्रसन्नता रूप मनोधर्म आहे तो प्रसन्नता रूप मनोधर्म आजपर्यंत जपवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मामाजीकडे गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला त्यांची सेवा करण्याचा योग आला. एक आता आपल्या इथे सय्यद पिंपरीला आणि अंजनेरीला आकाशदादा मेहकरकर आहे, त्यांच्याकडे मामाजींना 11 वाजता पूजा देण्याची सेवा होती. मी सेवेकरता गेलेले असताना मी मामाजींसोबत हिंदीत बोललो. ते म्हटले अजिबात हिंदी बोलायची नाही, शिकायचं असं तर मराठी शिका, मराठी शिकल्याशिवाय बिलकुल हिंदीत बोलायचं नाही. मी पण ठरवलं की 15 दिवसात शिकेन. आणि त्या दादांना घेतला सोबत, आमचे गुरुबंधू होते आणि त्यांना मी म्हटलो मला मराठी शिकवा.
ते म्हटले आम्हाला पंजाबी शिकवा. म्हटलं चालेल, पण ते काही पंजाबी शिकले नाही आणि मी मात्र 15 दिवसात तोडकी मोडकी मराठी शिकून मामाजीकडे गेलो. आईनी मुलांना कसे शिकवावं, तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या लेकराला शिकवतात, श्री गुरुवर्य मामाजीने मला शास्त्रच नव्हे, व्यवहार नव्हे, भाषा अ ब गड पासून तर व्यवहारता कुठे कसं बोलायचं, कसं शास्त्राचा अभ्यास कसे करायचं. मला आठवण आहे की श्री गुरुवर्य मामाजी सोबत आम्ही दर शुक्रवारी नदीला पाणी नसलं की आम्ही स्थानवंदन करण्याकरता कोकमठाण, विभंडक, 5 पायऱ्या आणि इथे यायचं. आणि सोबत कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आता ज्यांच्या मुखातून आपण प्रस्ताविकवर विचार ऐकले, श्री दत्तराज दादा यांचे निमित्ते गुरु श्री गुरुजी म्हणजे आपले सर्वांचे आदरणीय हंसराज दादाजी, ते आमचे समवेत कधी कधी मामाजी सोबत जायचे. मग ते म्हणायचे, बाबा मी बरेचसे म्हणजे तिकडून आलेल्यांना बोलताना पाहतो, ते बोलताना म्हणजे मराठी जरी शिकले पण त्यांची जी प्रोनाउन्सिएशन असते, जी ढब आहे बोलण्याची, ती लक्षात येते की तिकडच्या विभागातले आहे, पण यांचं मात्र बिलकुल लक्षात येत नाही. मी त्यांना म्हटलं, दादा हे सर्व त्यांच्या प्रसन्नतेचा प्रसाद आहे, श्री गुरुच्या प्रसन्नतेचा पालमांडा. जो पालमांडा ज्यांनी सांभाळला तो अवश्यमेव जगामध्ये यशस्वी होत असतो आणि तो अनुभव मी इथे या संस्थेमध्ये घेतलेला आहे. श्री गुरुवर्य बाबाजींच्या मला त्यांची जवळची सेवा मिळाली, तेही श्री गुरुवर्य मामाजींच्या प्रसन्नतेने. उतरत्या वयामध्ये बाबा थकलेले होते आणि मामाजी सांगायचे की त्यांना रात्री त्यांचे पाय चेपायला तुम्ही जायचं. मग ते बिलकुल हात लावू द्यायचे नाही पायाला. मी कधी कधी त्यांना विचारायचो की बाबा आपल्या पायाला भेगा पडलेल्या आहेत तर काही क्रॅक क्रीम लावू. ते म्हणायचे, नाही दादा मी आजपर्यंत गोळी सुद्धा घेतली नाही, मी कुठलाही मला थकवा आजार असलं तर मी औषध घेत नाही. आणि बाबांच्या पायाला तेल लावताना, क्रीम लावताना बाबा नंतर वाकून दंडोत करायचं. हे आदर्श आपल्याला की अधिकरण म्हणजे महाराष्ट्र अधिकरण ज्यांना आज आपण या नावाने संबोधतो, आणि ते आपल्या लहानशा शिष्यांना त्यांनी पायाला हात लावल्यानंतर दंडोत करावं, ही जी काही लिंक आहे ती या संस्थेतून मला शिकायला मिळालेली आहे. नववे बाबा मामाजींच्या सन्निधान तर मला मिळालंच, पण आज जे बाबाजी आपल्या समोर उपस्थित आहे, जे या मार्गाचा आश्रमाचा संचालन करीत आहेत, यांनी एका मोठ्या भावाप्रमाणे म्हणजे बाहेरून आलेल्या विद्यार्थ्याला कसे आपला स्नेह द्यावं आणि कसं त्याला आपली जवळीक देऊन त्याला सांभाळावं, ते बाबांनी त्यावेळेस आम्हाला जरी काही चुकलो, मी मराठी शिकताना बाबा इथे बसलेले, रात्री जेवण चालायचं त्यांचं, बाबा असायचे, आमचे आदरणीय श्रद्धे कालकोडचे प्रेमणी दादाजी असायचं, हे सर्व बसलेले असताना मी कधी बोललो तर ते मला म्हणायचं की दादा असं नाही, असं बोलायचं असते. म्हणजे ते जे शिकवण्याची पद्धत आहे, म्हणजे आलेल्या विद्यार्थ्यांचा तो मनोबल कसं वाढवावं आणि त्याला कसं दृढ करावं, या संस्थेने माझ्यासारख्या लहानाला नव्हे, आज आपण व्यासपीठावर पाहत आहोत, मग ते तळगावचे बाबाजी असो, शिक्रापूरचे बाबाजी असो, किंवा जितके आपण आतापर्यंत सत्कार मूर्ती अनुभवलेले आहे इथे 12 वर्षामध्ये जे, आणि अनंत जे काही इथून विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, त्या बाबाजींच्या आणि मामाजींच्या सन्निधानामध्ये राहून ते घडवलेले आहेत. मला एकदा आठवते, आमचे संतोषमुनी दादा शेवलीकर म्हणून त्या खोलीमध्ये असायचं. मी घरून 1 रुपया सुद्धा घेऊन आलो नाही, पण प्रत्येकाच्या मनामध्ये असते की आपल्या श्री गुरुजींना काहीतरी भजन पूजन करावं, म्हणून ते बाबाजींना पनीर तयार करून द्यायचे. त्यावेळेस इथे दक्षिणा म्हणजे 1 रुपया पंक्तीची दक्षिणा, आणि तेही महिन्यामध्ये 2 किंवा 5 पंक्ती मोठ्या मुश्किलीने व्हायचं. त्या 5 रुपयामध्ये आपल्या वयाही घ्यायचं, आपलं बाकीचंही सर्व चालवायचं. पण मी कस तरी 5 रुपये जोडून त्या दादांना म्हटलो, तुम्ही हे पनीर कुठून आणतात, बाबांकरता मामाजी करता? ते म्हटले की इथून दूध घेतो 2 रुपयाचा आणि त्याचं मी पनीर तयार करून दोन्ही बाबांना मामाजींना देत असतो. म्हटलं एक दिवस माझ्याकडून करून द्या ना. मग त्यांना मी 5 रुपये दिले आणि त्यांनी बाबांची करता गोड पनीर बाबाजी खायचे, त्यांच्याकरता बनवलं आणि मामाजींनाही पाठवलं. ती वाटी घेण्याकरता मी मामाजीच्या रूम मध्ये गेलो. त्यांनी म्हटलं की ही वाटी कोणाची आहेत? मी म्हटलं त्या दादांची. पनीर कोणी आणलं? मामाजी थोडे पैसे साचले होते, काहीतरी आपल्या ठिकाणी क्रिया व्हावी म्हणून हे पनीर बनवला. बिलकुल असले रिकामे धंदे करायचे नाही. आपण
अभ्यासाकरता आलेले आहात, अभ्यासच करायचं. मला तो एकमेव दिवस आठवतो की ज्या दिवशी श्री गुरुजीने मला रागून बोलले असतील, पण ते रागवणे कसे होते, ते माझ्या भल्या करता होते. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही ते मला रागवले असतील असं मला आठवत नाही. म्हणून या संस्थेमध्ये आम्ही मडलो आणि येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही मी हे सांगू इच्छितो की आपण जर श्री गुरुजींची प्रसन्नता जोडली, आज जे आपल्याला म्हणजे नूतन जे काही साधक आहेत त्यांच्यामध्ये हे जे काही आपल्याला उणीवा दिसत आहेत की आपण ज्या श्री गुरुजनाकडून अभ्यास शिकतो त्यांच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. आणि ती श्रद्धा म्हणजे ते तर आपल्याला म्हणजे पासून आणि जी ब्रह्मविद्या आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहेत ती ब्रह्मविद्या शिकवतात. आज आपण इतिहासाकडे पाहिला महाभारतामध्ये तर एकलव्य नावाचे आपल्याला ते व्यक्तिमत्व दिसतील आणि ज्यांनी की प्रत्यक्ष गुरुकडून अभ्यास शिकलेले नसतानाही त्या गुरुनी अंगुठा मागितल्यानंतर जो की त्याच्या जीवनातला एक महत्वपूर्ण म्हणजे विषय होता, ज्याचे करता त्यांनी ती धनुर्विद्या शिकलेली होती आणि तो अंगुठा एका क्षणात त्यांनी कापून दिला. आज स्थिती आपण गुरुचा अंगुठा घ्यायला तयार आहोत, आपण आपला अंगुठा समर्पण करायला तयार नाही. ही जी उणीव आजच्या साधकामध्ये आहे ही उणीव आपल्यातून कमी करून आणि या संस्थेमध्ये जसे आमचे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय श्री गुरुवरे मामाजी घडले, जसे हे सर्व अधिकरण घडले आणि ते जे आज मार्गाला म्हणजे आधारभूत आहे, तसंच माझी इच्छा आहे की माझे जे तरुण साधक आहे त्यांनी सुद्धा कुठल्याही संस्थेमध्ये अभ्यास करीत असाल पण आपल्या श्री गुरुवर्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. कारण हे गुरुच्या प्रसन्नतेचा जो पालमांडा आहे तो पालमांडा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. असन्निधानी जर गुरु प्रसन्न असेल तर देव प्रसन्न होणार, जर गुरु प्रसन्न नसतील तर देव प्रसन्न होणे हे फार असंभव आहे. म्हणून अधिक वेळ न घेता मला संयोजकाच्या नियोजकाच्या वतीने जे इथे 2 शब्द बोलण्याचा अवसर दिला, सर्वांचा इथे मनपूर्वक आभार व्यक्त करून आणि इथून रजा घेतो. पण रजा घेण्याच्या आधी आपण पुनश्च एकदा साधनदात्याच्या मोठ्याने जयघोष करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय दादांना दंडवत करतो. फार महत्वाचा सावी हा सोहळा कशासाठी आहे? कवेलवासी श्री मोठ्या बाबांच्या कार्याचं स्मरण घडावं आणि ते अनुसंधान आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर असावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय दादांना दंडवत करतो. द्वादश पर्वामध्ये वेगवेगळे पर्व संपन्न होत आहेत. आपल्या सर्वांना सांगताना आम्हाला आनंद होतो. राज प्रकाश नाना आजपर्यंत माळवा पंथामध्ये अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या संशोधनाची आणि संपादनाची भर घातलेली आहे. हे 12वे वर्ष आहे. 12 ग्रंथ आजपर्यंत प्रकाशित झालेले आहेत. आज हे 12 ग्रंथ येथील ज्ञानपीठावरील जे श्री छिन्नस्थळीचे फुलारीचं अधिष्ठान आहे त्याला समर्पित होणार आहेत. ते अर्पण करण्यासाठी आम्ही 12 गृहस्थ भगिनींना आमंत्रित करतो. आता आर्यनागर समूहातील 4 गृहस्थ महिला ज्ञानपीठाच्या सन्मुख येतील. श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळातील 4 गृहस्थ महिला सन्मुख येतील आणि त्यासोबतच श्री सिनाई प्रतिष्ठानच्या चंपा राजयोग प्रकाशनाच्या निमित्तानं हे 2 मिनिटं या. चला आता कुठली सूचना एकाच वेळेला दिली जाईल. ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या 4 भगिनी सन्मुख येतील आणि श्री सिनाई प्रतिष्ठानच्या 4 महिला. आता तू कोण आणि मी कोण असं नाही, आपण त्यातलेच आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायचं. इथे आल्यानंतर तुमची ओळख ती सेवक म्हणून आहे, म्हणून इथे आम्ही प्रत्यक्ष नामोल्लेख कुणाचा केलेला नाही. 4 ग्रस्त महिला 3 मंडळातील 4 महिलांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. ग्रंथ विमोचनाची प्रकाशनाची फार महत्त्वपूर्ण सेवा या आता तुम्ही पुढे येत राहा. पुढील सूचना होत राहील. मी तुम्हाला ग्रंथाच्या दिशेने घेऊन जाईल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अतिशय महत्त्वपूर्ण असलेला जो उद्धारक विचार आहे आपल्या सर्वांना श्रुत आहे. श्रीधर हा आद्यगत्य असलेला ग्रंथ, महदंबेचे जवळे असलेला काव्य ग्रंथ आणि त्यानंतर मग आपल्या या महाडवपंथ परंपरेमध्ये भाष्य ग्रंथ, महाभाष्य ग्रंथ यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण काव्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथ परंपरेमध्ये सप्त काव्य ग्रंथाची निर्मिती झाली. आता या ज्या 12 धर्म भगिनी उभ्या आहेत, तुमच्या हस्ते एक ग्रंथ समर्पित होणार आहे.
पुढच्या वर्षी परत येताना या ग्रंथाचं मनन तुम्हाला या अधिकाऱ्यांना द्यायचंय. मी अगोदर सांगितलं नाही तर उठले नसते, कारण महानुभाव पंथाची परंपरा ही ग्रंथ पाठांतराची आहे. ग्रंथ हे ग्रंथिस्थ नसावे, ते कंठस्थ असावेत, आम्हाला असे श्री गुरुजी नेहमी म्हणतात. आणि आता तुम्ही सर्वजण जाणता, सगळ्यांनी चेहरे बघून ठेवा. पुढच्या वेळेला हे म्हणत देणाऱ्या टाळ्यांच्या गजरामध्ये यांचा आनंद आता इथे फार महत्वाची सेवा आहे. आणि बंधून हा आत्मविश्वास असला पाहिजे. या ना, आपल्याला माहित आहे उपाध्याय कमळवंशांच्या सन्निधानामध्ये महानुभाव पंथातल्या एक छंदी प्रज्ञावंत हिराईसा होत्या. एकदाच श्रवण केल्यानंतर ग्रंथ पाठांतर करणाऱ्या महानुभाव पंथातल्या तपस्विनी साध्वी आहेत, याचा महत्वाचा उल्लेख मी आपल्याला करून देतो. टाळ्यांच्या गजरामध्ये हाही आनंद व्यक्त करतो. बरं या या. पुढे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा महत्वपूर्ण तत्वविचाराचा तो संदेश आहे. तो खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचतो तो ग्रंथाच्या माध्यमातून. विचार करा बंधूंनो, वरील 16 पाहत राहा, फक्त तुमचे कान माझ्या शब्दाकडे असू द्या म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतो. महानुभाव पंथातले साधक काबुल कंधार पर्यंत 17व्या शतकाच्या शेवटास पोहोचले. सोबत फक्त एक गाठी होती, एक पोथी आणि एक विशेष. एवढ्या बळावर ही मंडळी काबुल कंधार पर्यंत पोहोचली. त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व पाकिस्तानामध्ये महानुभाव पंथानं जवळजवळ 47 मंदिरं निर्माण केली. तिथे मराठीमध्ये पूजावसर होत होता, तिथे मराठीमध्ये भजन आरती होत होती, मराठीमध्ये ग्रंथ वाचन होत होतं. पेशव्यांच्या माध्यमातून हा महाराष्ट्र धर्म अटके पार केला. पण त्यापूर्वी खऱ्या अर्थानं महानुभाव संप्रदायाच्या संत साधकांनी हा विचार खऱ्या अर्थानं अटके पार पोहोचवला. त्या धर्म विचारांची नांदी ज्या ग्रंथाच्या माध्यमातून झाली आणि म्हणून ही ग्रंथनिष्ठांची मांदियाळी ज्या कल्पनेतून उभी झाली ती आपल्या समोर साकारते आहे. मला आठवण होते या कार्यक्रमाची परवानगी विचारण्यासाठी 12 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आदरणीय बांबोरी निवासी आचार्यांकडे गेलो तेव्हा त्यांच्या समोर आम्ही 2 गोष्टी ठेवल्या. म्हटलं बाबा, श्रीमूर्ती म्हणजे श्री गुरु स्मृती पुरस्कार आणि ग्रंथ विमोचन सोहळा अशा 2 आमच्या संकल्पना आहेत. आणि मग त्यांनी त्यावेळी आम्हाला परवानगी दिली. याचं कारण असं आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रंथ हा आपल्या जीवनाला दिशादर्शक ठरतो. या दिशादर्शनातून स्वाभाविकतेनं तो आनंद आपल्याला प्राप्त होतो. अनेक येणाऱ्या म्हणजे परंपरेला आता थोडी आठवण करा, जर महानुभाव पंथामध्ये ग्रंथ साहित्य निर्मिती एवढे मोठ्या प्रमाणावर जर झाली नसती तर याचं कारण असं आहे की आज परमेश्वरपुराला मराठी महानुभाव भाषा विद्यापीठ झालं नसतं. हे निर्माण होण्यासाठी हे ग्रंथ कारण आहे. लक्षात ठेवा, योजना आणता येतील, विद्यापीठं उभारता येतील, पण त्यासाठी ग्रंथ असले पाहिजे आणि ग्रंथ अभ्यास करणारी माणसं असली पाहिजे. टाळ्यांच्या गजरामध्ये मी हा मुद्दा इथे आपल्याला जाणून देतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद. सर्व अधिकरणांच्या शुभ हस्ते एक एक ग्रंथ या ठिकाणी दिले जातील. 12 वासनिक महिलांना या ठिकाणी हे 12 ग्रंथ समर्पित होत आहेत. या निमित्तानं त्याचा आनंद व्यक्त करून टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी हा मान माता भगिनींना दिला आणि म्हणून ती आठवण करून देतो. स्वाभाविक ग्रंथाचं चिंतन होणं गरजेचं आहे, पठण होणं गरजेचं आहे. मराठीमध्ये म्हण आहे, जिच्या हाती दोरी, ते असं काहीतरी म्हण आहे ना. आता हे माता भगिनी आपल्या घरातील कुटुंबावरती असे संस्कार, हो का? हो, घ्या ना, हे परत हे पाठांतर करून येत आहे. वा वा, टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्या माता भगिनींना धन्यवाद. आता आपण पुन्हा वळतो धर्मवार्तेकडे. एक एक पर्व संपन्न होत चाललेला आहे. महानुभाव पंथातील या आश्रम संस्थेचे 6 संत साधक यांचा सन्मान होणार होता. काळाच्या ओघामध्ये ते अगोदरच ईश्वर दर्शनाला गेले.